जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे 23 जानेवारी पासून सर्वेक्षण सुरू होत आहे आणि हे जे सर्वेक्षण आहे ते 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत सर्वेक्षण होणार आहे आणि जे नियुक्त केलेले जे अधिकारी आहेत, कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहे। आता याचा जो सॉफ्टवेअर आहे तो गोखले इन्स्टिट्यूटने विकसित केलेला आहे। मात्र जे सर्वे करणारे अधिकारी आहेत ते कर्मचारी घरोघरी जाऊन आणि त्या संदर्भामध्ये म्हणजे मागास समाज आणि मराठा समाज आणि खुल्या प्रवर्ग याचा ते सर्वेक्षण करणार आहे। आता या निमित्ताने अनेक जे समाज आहेत ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लोकांना म्हणजे निर्देश देत आहेत का त्यांनी कसे प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने द्यायची आहेत। तर आज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत का त्या जात पडताळणी किंवा जातीचा दाखला काढण्यासाठी जे पाहिलं जातं त्या दृष्टिकोनातून पाहणार आहे आणि तुम्हाला ती उत्तर द्यायची आहे ते तुम्ही ठरवायचंय। मी फक्त याच्यामध्ये आपल्याला ज्या अडचणी येतात जातीचा दाखला किंवा पडताळणीसाठी त्याच दृष्टिकोनातून इथं बोलणार आहे। आता इथं जे बौद्ध धर्मीय आहेत, बौद्ध जो समाज आहे त्यांच्या इथं जर आपण इथं त्यांनी हे मेसेज टाकलंय, आपण बौद्ध म्हणून नोंदणी केली तर आपण बौद्ध म्हणून जातीचे प्रमाणपत्र मिळेल का, मिळाले तर बौद्ध त्याची जात पडताळणी होईल का। परंतु मित्रांनो, या गोष्टी अतिशय सुलभ होत आहेत, काही काळजी करू नका। म्हणून सर्वांनी सर्वेक्षण करताना आपल्या जातीची नोंद शक्यतो बौद्ध म्हणूनच करावी ही विनंती। मित्रांनो, हे बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये 1960 पासून कन्वर्टेड टू बौद्ध आणि त्याच्यानंतर ज्या जातीचा सिरियल नंबर, आता जसा महार असेल तर त्याचा सिरियल नंबर 37 आहे, कन्वर्टेड टू बौद्धिस्ट आणि सिरियल नंबर 37। अशा प्रकारे बौद्धांमध्ये 57 जातीचा समावेश होतो, तर त्या जातीला दाखले दिले जातात। मात्र सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, केंद्राच्या मध्ये म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मध्ये बौद्ध म्हणून तुम्हाला तिथं मिळत नाही। केंद्रामध्ये बौद्ध ही म्हणजे धर्म आहे, तो जात म्हणून तिथं कळत नाही। तर केंद्राचे म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मध्ये तुमच्या जातीचा वर्णन असतो आणि त्या संबंधित स्टेटचा सिरियल नंबर असतो। तर आता अनेकांना जे बौद्ध आहेत परंतु त्यांना जात पडताळणी करताना अनेक अडचणी येत आहेत। तर त्यामुळं आपण जी काही आपली जात आहे, धर्म म्हणून बौद्ध म्हणजे आपल्याला सांगावा लागेल, परंतु जातीमध्ये आपल्याला जातीचा उल्लेख म्हणजे तिथं द्यावा लागेल, कारण पुढे पडताळणीमध्ये किंवा जातीचा दाखला काढण्यामध्ये अनेकांना त्रास होतो। बाकी मर्जी तुमची, तुम्हाला म्हणजे जे पसंत असेल त्या हिशोबाने तुम्हाला करायचंय। आता इथे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने पण म्हणजे प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे। तर तुम्ही म्हणजे आपण कोणत्या समाजाचे आहे ते आपल्याला तिथं म्हणजे सांगणं हे गरजेचं आहे, कारण कास्ट सर्टिफिकेट काढताना आणि व्हॅलिडिटी काढताना तिथं जातीचा म्हणजे पुरावे द्यावेच लागतात। आणि दुसरी गोष्ट, आता या SC मध्ये वर्गवारी करण्याची पण एक मागणी जोर धरत आहे। जसा म्हणजे विजय एनटी मध्ये अ ब कड म्हणून वर्गवारी झालेली आहे, त्याचप्रमाणे त्याच धर्तीवरती SC मध्ये पण अ ब कड वर्गवारी, कारण अनेक मातंग समाजाचे जे लोक आहेत तर ते म्हणतात का आम्हाला न्याय मिळत नाही, आम्हाला पुरेसा जो आहे तो आरक्षण मिळत नाही। आणि जे मातंग समाजाने मागणी केलेली आहे का वर्गवारी करण्यात यावी आणि शासनाने पण त्या अनुरूप म्हणजे पावलं उचललेली आहे। तर ही वर्गवारी, टक्केवारी कोणत्या वर्गाला किती म्हणजे लोकसंख्येच्या अनुसार जर ती द्यायचं जर ठरवलं तर त्यावेळेस पण म्हणजे कोणता समाज जे किती
म्हणजे किती आहे ते तिथं कळणार आहे. आता दुसरा जो म्हणजे ओबीसी आणि मराठा जे जे ग्रुप आहेत त्यांचा पण म्हणजे या व्हॉट्सअपवरती या संदर्भामध्ये म्हणजे मेसेजेस फिरतायत, सगळीकडे म्हणजे प्रसार होतोय. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या सर्वेक्षणमध्ये पुढील उत्तर द्यावी. स्वयंपाकासाठी सरपंच शेतातून गोळा करून आणून चुलीवर स्वयंपाक करतात. 2. घरात गॅस नाही. 3. मोटरसायकल नाही. 5वा पत्र्याचे व कच्चे घर. त्याच्यानंतर 6वा उत्पन्न 50,000च्या आत सांगा. खरे तर शेतकऱ्याचे उत्पन्न 0 आहे. 7वा घरात नोकरीला कोणी नाही. 8वा शेतीचा खर्च मुलांच्या शिक्षणासाठी शेती विकली. 9वा घरात कोणी आजारी पडल्यास दोरी गंडे मांत्रिकाकडनं उपचार. 10वा रूढी व परंपरेनुसार आचरण. 11 विभक्त कुटुंब. 12 घरात कोणी शिकलेले नाहीत. 13 आरोग्य सेवा मिळत नाही. त्याच्यानंतर बाळंतपण घरी. 14 सरकारी दवाखान्यात सेवा मिळत नाही. त्याच्यानंतर पुढचा 15 आमची जात दुय्यम समजली जाते. 16 आर्थिक विकासाच्या काही संधी समान मिळत नाही. 17वा शिक्षण समान संधी मिळत नाही. 18 आजारी व्यक्तींचा दृष्ट काढतोय. 19 शेतकरी नवरा नको म्हणून मुलांचे लग्न होत नाही. 20 स्त्री पुरुष समान हक्क नाही. 21 मालमत्तेत स्त्रीला समान हक्क नाही. 22 कुटुंबात पुरुष निर्णय घेतात. 23 विधवांना बंधने आहेत. 34 पुरुष गुरेढोरे चारतात आणि 35 विमा संरक्षण नाही. 26 बँक गुंतवणूक नाही. बँक बचत नाही. क्रीमिलेअर मध्ये येत नाही. बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. शेतीला पाणी नाही. पावसावर अवलंबून राहते. स्नानगृह नाही. खाजगी सावकाराचे कर्ज घेतो. जोड व्यवसाय नाही. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, कार, एसी नाही. तर ह्या गोष्टीमध्ये प्रश्नोत्तरामध्ये म्हणजे जर तुमचे असेल, आता मुळातच डिजिटलायझेशन असल्यामुळं ज्या काही गोष्टी त्या शासनाला म्हणजे तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर कळतो, तरी त्यांनी म्हणजे काही सांगितलंय का उत्तर या प्रकारची द्यायची आहेत, असा म्हणजे सगळे मेसेज आता व्हॉट्सअपवरती फिरत आहेत. त्याच्यानंतर मग आणखी एक व्हायरल मेसेज होतोय. मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत सर्वेक्षणासाठी प्रकरण आपल्या घरी प्रत्यक्ष येत आहेत. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपण सिद्ध होण्याच्या दृष्टीने पूरक उत्तरे सांगावी. मोठेपणा सांगण्याच्या भानगडीत पडू नका. आपल्याकडे सिमेंटचे घर असेल तर लहान, मोठे वाहन असेल तर नाही म्हणूनच सांगावे. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जात नसून तांत्रिक मांत्रिक यांच्याकडे जातोय सांगावे. कर्ज मुलीच्या लग्नासाठी काढले म्हणून सर्वात जास्त महत्वाचे आधार नंबर सांगू नये, कारण विरोधक सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर मागासलेपण सिद्ध झाल्यानंतर आधार कार्ड वरून आपली आर्थिक बाजू तपासा सरकारकडे कोर्टात मागणी करू शकतात. आधार बँक खात्याशी जोडले आहेत. कृपया विचारपूर्वक आपल्या पुढील पिढीसाठी मागासलेपण सिद्ध होण्याच्या दृष्टीने उत्तरे द्या. टाईप 2 टप्प्यात झाले आहे. सॉरी, प्राध्यापक उदय पाटील धातू. तर मित्रांनो, या प्रकारे हे मेसेज जे आहे ते व्हायरल होत आहे. तर आता पुढचा जो निर्णय आहे सगळे सुज्ञ आहेत, तर आपण आपल्या प्रमाणे हे उत्तर द्यायची आहेत. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.